नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो ब्रॅग्स लॉ इन अ रेसिप्रोकल लॅटिस म्हणजेच इव्हॉल्व्ह कन्स्ट्रक्शन. आता ब्रॅग्स लॉ आपल्याकडं काय आहे तर ब्रॅग्स लॉ आपला असतो 2d sin theta इज इक्वल टू लॅमडा. ब्रॅग्स लॉ इन डायरेक्ट लॅटिस इज अ गिव्हन बाय 2dhkl sin theta इज इक्वल टू लॅमडा. फॉर फर्स्ट ऑर्डर रिफ्लेक्शन वेअर dhkl इज अ इंटरप्लेनर स्पेसिंग, जे तुम्ही लास्ट लेक्चरला शिकला आहात. dhkl ही काय असतं इंटरप्लेनर स्पेसिंग, थिटा इज अ ग्लान्सिंग अँगल अँड लॅमडा इज अ वेवलेंथ ऑफ इन्सिडंट बीम म्हणजेच एक्स-रे. Bragg's law can be represented much more conveniently in terms of a reciprocal lattice, and its reciprocal lattice helps to understand the wave mechanical behavior of a electron in periodic crystal lattice. Bragg's repression condition can be written as म्हणजे हेच तुम्ही जर 2d sin theta इज इक्वल टू लॅमडा हे इक्वेशन जर तुम्ही रिअरेंज केलं तर तुम्हाला इक्वेशन काय मिळेल, म्हणजेच हे साईन थिटा मी इथंच ठेवलं, हे 2 अपॉनला नेलं, लॅमडा अपॉन 2 मला मिळेल आणि काय केलं तर dhkl पण मी अपॉनला लिहिलं, तर मला असं इक्वेशन मिळालं साईन थिटा hkl इज इक्वल टू लॅमडा अपॉन 2 अपॉन dhkl इज इक्वल टू लॅमडा अपॉन dhkl अपॉन 2. ओके, नेक्स्ट पण काय करायचं आहे तर कन्सिडर करायचं आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपण कन्सिडर करायचं आहे. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन ऑफ अ रेसिप्रोकल लॅटिस पॉईंट इज ॲज शोन इन अ फिगर. आता इथं जर आपण बघितली तर आपण काय केलेलं आहे की जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन ऑफ अ रेसिप्रोकल लॅटिस घेतलेला आहे. इथं मी एक सर्कल घेतलेला आहे, इथं मग अँगल घेतलेला आहे 2 थीटा, हा माझा थीटा अँगल आहे. इथं हा जर मी बघितला तर हा 90 डिग्री होतो, हा 1 अपॉन लॅमडा आहे माझ्याकडं, हा माझा इन्सिडंट रे आहे म्हणजेच एक्स-रे, आणि हा इथं सिग्मा इज इक्वल टू मी काय लिहिलं आहे 1 अपॉन dhkl. ओके, आता हे सर्कल ऑफ रिफ्लेक्शन आपल्याला इथे फिगर एमध्ये दिसते. आता इथं तुम्ही जर बघितलं तर इन फिगर ए एस ओ डॅश म्हणजेच कुठं आहे बघा एस ओ डॅश किंवा सॉरी एस ओ, हे एस ओ आहे ते काय आहे 1 अपॉन लॅमडा आहे. इज अ व्हेक्टर हुज लेंथ इज 1 अपॉन लॅमडा, म्हणजे हा एस टू ओ हा माझा काय आहे व्हेक्टर आहे आणि त्याची लेंथ काय आहे माझ्याकडं 1 अपॉन लॅमडा. दिस व्हेक्टर इज अ ड्रॉन इन डायरेक्शन ऑफ इन्सिडंट रे. जर मी हा 1 अपॉन लॅमडा बघितला तर तो कसा दिसतोय मला डायरेक्शन ऑफ अ इन्सिडंट रे ऑफ अ बीम दिसतोय. अँड त्याचा एंड जर मी बघितला तर ॲट द ओरिजिन ऑफ द रेसिप्रोकल लॅटिस, म्हणजे इथं हा ओरिजिन ऑफ अ रेसिप्रोकल लॅटिस आहे, इथं माझ्या ह्या वेक्टरचा एंड होताना दिसतोय. नाव स्पियर ऑफ रेडियस इज 1 अपॉन लॅमडा इज अ कन्स्ट्रक्टेड ॲट अ पॉईंट इयर्स ॲज center. Let this sphere intersect come some point h dash k dash l dash of the reciprocal lattice at a P. हे तर ह्याट P पॉईंटला मला काय होतं की रेसिप्रोकल लॅटिस ॲट अ P सम पॉईंट मला मिळतात जे h डॅश k डॅश किंवा l डॅश आहेत. द व्हेक्टर ओ पी, हा जर माझा हा व्हेक्टर ओ पी घेतला मी हा, तर तो काय रिप्रेझेंट करतो की काउंटिंग द ओरिजिन ऑफ द रेसिप्रोकल लॅटिस अँड पॉईंट h डॅश k डॅश l डॅश ऑफ दॅट lattice. The vector is a normal to HKL plane of direct lattice and its length is a 1 upon dhkl. From figure 2.5 आपल्याला असं समजते की लेंथ ऑफ अ वेक्टर ओ पी, ही जी ओ पी आहे लेंथ ऑफ वेक्टर कॅन बी कॅल्क्युलेटेड विच इज 2 sin theta अपॉन लॅमडा. हेन्स 2 sin theta अपॉन लॅमडा इज इक्वल टू 1 अपॉन dhkl. लॅमडा इज इक्वल टू 2d. जर हे मी इक्वेशन रिअरेंज केलं तर मला लॅमडाची व्हॅल्यू काय मिळेल 2dhkl इंटू साईन थिटा. दिस इज द ब्रॅग्स कंडिशन इज सॅटिस्फाईड. आता ही जी आपल्याला मिळालेली आहे ती काय आहे तर ब्रॅग्स कंडिशन आहे. लॅमडा इज इक्वल टू 2d साईन थिटा. दस द व्हेक्टर ओ पी रिप्रेझेंट अ नॉर्मल टू द रिफ्लेक्टिंग प्लेन HKL अँड व्हेक्टर SP इन द डायरेक्शन ऑफ द डिफ्रॅक्टेड बीम. इथं हा व्हेक्टर ओ पी जो मला हा काय रिप्रेझेंट करतो आहे तर नॉर्मल टू द रिफ्लेक्टिंग प्लेन HKL आणि व्हेक्टर SP हा रिप्रेझेंट करतो आहे की इन द डायरेक्शन ऑफ अ डिफ्रॅक्टेड बीम आहे. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मोस्ट पार्ट की म्हणजे तुम्हाला ब्रॅग्स लॉ माहीत पाहिजे, जो काय आहे ब्रॅग्स लॉ. लॅमडा इज इक्वल टू इथे HKL आपण प्लेन घेतलेले आहे म्हणून इथे HKL प्लेनबद्दल आपण बोलतो आहे. ॲक्च्युअलमध्ये लॅमडा इज इक्वल टू 2d साईन थिटा हा आपला ब्रॅग्स लॉ आहे. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं की त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय दिलेलं आहे द डायरेक्शन ऑफ द रिफ्रॅक्टेड बीम इज शोन इन अ फिगर फॉर एनी एक्सपेरिमेंटल सेट and the direction of X-ray beam is defined as AO.
Diffraction occurs only when the orientation of the crystal is such that a reciprocal lattice point P comes to lie on the circumference of a circle S of a radius 1 upon lambda. When this occurs, a diffracted beam is developed in the direction SP. Thus, we have the result that the lattice planes are correctly set for a Bragg's diffraction when their reciprocal lattice point lie on the circle of deflection, and the direction of diffraction is given by the line joining the origin to the reciprocal lattice point. Because of this property, the circle is called as a circle of reflection. In 3 dimensions, the circle is replaced by sphere, and this construction is due to evolved, and the sphere of a reflection is commonly referred as a evolved sphere. नेक्स्ट पॉईंट तुम्हाला बघायचा आहे तो पावडर मेथड ऑफ एक्सरे डिफ्रॅक्शन अँड अनालायसिस ऑफ क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पावडर मेथड म्हणजे काय माहीत पाहिजे. इथं तुम्हाला तुमच्या बुकमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द पावडर मेथड इज द ओनली मेथड विच कॅन बी यूज विथ दॅट लार्ज क्लास ऑफ सबस्टन्स विच कॅन बी ऑप्टेन्ड इझिली इन द फॉर्म ऑफ अ perfect crystal of appreciable size. This method was devised independently by Debye and Scherrer in Germany and by Hill in America. In this method, a monochromatic X-ray beam is used, and fine powders or crystal aggregates of all kinds having random or chaotic orientation are used. Such a powder requires rotation because every atomic plane is present in every possible orientation. The entirely random orientation of the grains with respect to the beam means that some of them will be in the position of to reflect the radiation from an important set of planes. The refracted rays go out from individual crystallines which happen to be oriented with the helps making an angle theta with the beam satisfying the Bragg's equation 2d sin theta is equal to n lambda, while another function of the grains will have another set planes is in the correct position for the reflection, and so on. Further reflection are possible not only from the different set of planes but also in different orders for such a set. Since all the orientation of the fragments are equally likely, the reflected rays will form a cone whose axis is in the direction of incident beam of whose semi-vertical angle is 2 theta. There is such a cone of refracted rays for such each set of lengths. The cones intercept the film in a series of concentric circular halves from the radii of each the angle theta, and hence the spacing of the planes can be deduced. नेक्स्ट इथं आपल्याला एक फिगर ए आणि फिगर बी दिलेली आहे. तर फिगर पी ए म्हणजे काय काय दिले आपण आता नेक्स्ट लाईनला वाचणार. ही आपली फिगर A1 आहे. द फॉर्मेशन ऑफ द पावडर फोटोग्राफ इज शोन इन अ फिगर ए. म्हणजे आपण जर पावडर फोटोग्राफ घेतला तर त्याचं फॉर्मेशन कसं आपल्याला दिसतं ते इथं आपल्याला या फर्स्ट डायग्राममध्ये दिलेलं आहे. द रोटेशन radiation is made monochromatic with the help of a filter, and it is collimated by passing through the fine slits S1 and S2 as shown in a figure. आता इथं ह्या S1 आणि S2 ह्याच्या काय आहेत तर फाईन स्लिट्स आहेत, त्याला आपण नाव दिलेलं आहे S1 आणि S2. लेट पी विद हा जो पी आहे तो काय आहे, हा पी म्हणजे पावडर आहे आपली, अँड ओ इज द पॉइंटर. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या S1 आणि S2 स्लिट आहे आणि पी ही आपली काय आहे पावडर आहे, आणि ओ इज एक पॉइंटर व्हेअर द डायरेक्ट बीम वूड हॅव स्ट्रक द फिल्म. ओके, द पॉईंट ए, इथं जर मी पॉईंट ए बघितला तर पॉईंट एमध्ये मला ए on the film corresponding at which a spectrum with a glancing angle theta is formed. The diffracted maxima lie on cones coaxial with a directed beam, and if a photographic plate is mounted normal to the direct beam, concentric circles are registered upon it as shown in a figure बी. म्हणजे आपल्याला जर इथं बघितलं आपण तर आपल्याला काय मिळतात की कॉन्सन्ट्रिक सर्कल मिळतात असं आपल्याला सांगितलेलं आहे. ही आता आपली फोटोग्राफी फिल्म आहे. नेक्स्ट इथं काय दिलेलं आहे की इन सिमिलर वे द डिफ्रॅक्टेड बीम्स फ्रॉम द
Other sets of lattice planes with different interplane spacing would lie along different cones with a different semi-vertical angles. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर डिफरंट आपल्याला काय मिळतात, सेमी व्हर्टिकल अँगल इथे मिळतात. These cones would be coaxial since the incident beam direction remains the same for all these lattice planes. The photographic film in the form of cylindrical shape is employed whose axis is perpendicular to the beam. There appear arcs of the circles on the film on developing. The traces obtained on a developed photographic film as shown in a figure. म्हणजे इथं आपल्याला दिसतं ते काय दिसतात तर डेव्हलपिंग फोटोग्राफिक फिल्म आपल्याला इथं अशा टाईपमध्ये दिसतात. इथं थिटा 0 आहे, इथं थिटा 90 डिग्री आहे. फ्रॉम फिगर ह्या सी वरून आपण काय सांगू शकतो, इट इज ऑब्झर्व दॅट व्हेन द रेज डिफ्रॅक्टेड थ्रू द स्मॉल अँगल्स दे मेक आर्स अराउंड द सेंट्रल spot O on the film. When the rays are diffracted through 90 degree, the cone comes that and correspond trace are straight lines. When the diffracted angle is above 90 degree, the curvature is reversed, and when the angle approaches to 180 degree, the traces are nearly circular. Thus, the curvature of line changes from the center to the outside of the film. Let L be the distance from O to A measured on the film and O to A measured on the film and R with the radius of the camera. हा जो R आहे तो मला इथं काय दिसतोय, रेडियस ऑफ द कॅमेरा दिसतोय. ओके, नेक्स्ट रेडियस ऑफ द कॅमेरा. 2 theta इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस इज इक्वल टू आर्क आपली आहे एल अपॉन आर. ही आर्क आहे आपली. इथं बघितल्यानंतर आपल्याला दिसेल की इथं ओ पी हे डिस्टन्स आहे, मी O2 हेही आर्कचं डिस्टन्स मला हवं आहे. ओके, नेक्स्ट 2 theta इज इक्वल टू एल अपॉन 2r हे मी डिअरेंज केलं. इन दिस वे इज मेजरिंग एल द व्हॅल्यू ऑफ थिटा कॅन बी कॅल्क्युलेटेड अँड देन interplanetary spacing D can be calculated by Bragg's reflection relation 2D sin theta is equal to n lambda. This method is very useful in investigating the structure of a simple crystals, particularly belonging to the cubic system of which spacing A, B, C of unit cell are all equal. In these crystals, there are certain definite relationship between the angles at which the spectrum can occur. The spacing of all the planes parallel to faces of the same form HKL are equal. The therefore produce spectra of a same angles. Thank you.